अशी सूचना प्रसिद्ध झाल्याशिवाय त्यांनी आमच्या शेताची मोजणी करू नये किंवा आम्ही त्यांना मोजणी करू देणार नाही त्या विषयी. पैशाला फिरून आलं साहेब, त्याचं तुम्ही काही केलं नाही आणि तुम्ही आम्हाला आता पत्र मागताय. काय मागलं? कोण विषय तुम्हाला पत्र मागलं तुम्ही केला आमचं 1 वर्ष आलं. बरोबर आहे. नाही बरोबर आहे, मी पण ते सांगतो ना. तुम्ही पत्रव्यवहार केला बरोबर आहे. पत्रव्यवहार आम्ही पाठवला. काय सांगितलं तुम्ही आम्हाला की चलन भरा? आम्ही 1-2 लाख रुपये चलन भरणार शेतकरी. सर्व शेतकरी रेल्वे विभागातर्फे जी भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणी केली जात आहे, तसेच रेल्वे या प्रकल्पासाठी जो उड्डाणपूल गोदवळ या गावामधील सारशिंगी रस्त्यावर केला जात आहे, तर या मोजणी संदर्भात आणि संबंधित विभागाचे जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घ्यावा की या रेल्वेच्या ज्या प्रकल्पाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही. मी पॉईंट पुन्हा रिपीट करू इच्छितो, या रेल्वेच्या प्रकल्पाला आमचा कुठलाही प्रकारचा विरोध नाही. आमची मागणी अशा स्वरूपाची आहे की रेल्वेने जी भूसंपादनाची प्रक्रिया भूसंपादन कायदा 2008 नुसार करत आहेत, ही भूसंपादनाची प्रक्रिया भूसंपादन कायदा 2008 नुसार न करता ही भूसंपादनाची प्रक्रिया रेल्वे विभागाने तसेच संबंधित विभागाने भूसंपादन कायदा 2013च्या कलम 11 प्रमाणे त्या प्रकारचं नोटिफिकेशन काढून आणि शेताची जी मोजणी आहे ही कायदा 2013 प्रमाणे करावी, ही आमची अशी मागणी आहे. कारण 2008 या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन झाले तर शेतकऱ्यांचे हित बाधित त्या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जर अशा प्रकारची जर मोजणी झाली तर आधीच 2008 प्रमाणे शेतकऱ्यांना अगदी तुटपुंजा स्वरूपाचा मोबदला आज रोजी मिळत आहे. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, या प्रकारची जर मोजणी झाली तर शेतकऱ्यांना पुढील 2013चा जो पुनर्वसनाशी निगडीत ज्या बाबी आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत नाही. तिसरी गोष्ट, शेतकऱ्यांना जो मोबदला मिळत आहे, मुळात आज रोजी प्रचलित या ठिकाणी शेतजमिनींचा जर विचार केला आणि मिळणारा मोबदला आहे त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात तफावत त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही सर्वांमते आज संबंधित विभागाला तसेच संबंधित अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला त्यांना आम्ही निवेदन देतो किंवा त्यांना आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता भूसंपादन कायदा 2013च्या कलम 11 प्रमाणे आमच्या शेताची मोजणी करावी आणि आम्हाला योग्य तो मोबदला मिळावा. तुमची मागणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही ते जे काम सुरू आहे हे सुरू करू देणार आहे त्यांना की काम थांबवणार आहे? सर, आज रोजी आमच्या सर्व शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं आहे की आज मोजणीला अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला, तरी आमच्या सर्वांमध्ये असं आहे की आज मोजणी आम्ही या ठिकाणी अधिकारी वर्गाला करू देणार नाही. या जेव्हापर्यंत 2013चा कायदा लागू होत नाही तेव्हापर्यंत आम्ही शेतमोजणी करू देणार नाही, ही आमच्या सर्व शेतकऱ्यांची ठाम इच्छा झालेला आहे. डॉक्टर साहेब, असं बघण्यात येत आहे की शेतकऱ्यांना मोबदला हा फार कमी मिळत आहे. ज्याप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे त्याच्या अपेक्षापेक्षाही कमी आहे. अनेकांचे शेत आणि प्रॉपर्टी जात आहे. काय म्हणणार तुम्ही, कसल्या प्रकारे शासनाने शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, मदत करावी? शासनाने पहिली गोष्ट तर असे आहे की शासनाने आमची एक प्रकारे लुबाडणूक केलेली आहे. 2008च्या कायद्याने अधिसूचना त्यांनी प्रसिद्ध केली आहे. ती अधिसूचना त्यांनी 2013च्या भूसंपादनाचं जे दुरुस्ती विधेयक आहे त्याच्या कलम 11 नुसार त्यांनी अधिसूचना प्रसिद्ध करायला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर आमच्या भूसंपादनासाठी त्यांनी मोजणी किंवा बाकीची प्रक्रिया करायला पाहिजे होती. पण त्यांनी 2008च्या नुसार केलेली. आमच्या काही शेतकऱ्यांना एकरी 5-6 लाख रुपये वगैरे असे पैसे त्यांनी दिलेले काही भागामध्ये. ॲक्च्युली 5 आणि 6 लाख रुपये एकरने कुठंच जमीन आज रोजी पण मिळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमची विनंती आहे त्या शासनाला की त्यांनी आधी 2013च्या भूसंपादनाचा जो दुरुस्ती अधिनियम त्यांनी केलेला आहे त्याच्यानुसार कलम 11 नुसार त्यांनी अधिसूचना आधी प्रसिद्ध करावी आणि ती अशी सूचना प्रसिद्ध झाल्याशिवाय त्यांनी आमच्या शेताची मोजणी करू नये किंवा आम्ही त्यांना मोजणी करू देणार नाही त्या विषयी. कारण की या बाबतीत 2008च्या कायद्यामधल्या ज्याच्या अटी आहेत की त्याच्यात तुम्हाला अपील करता येत नाही, तुमचा महसूल अधिकारीच त्याचे लवाद म्हणून असतात. अपिलीय म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडे आपलं तक्रार मांडतो आणि त्याचा जो अपिलीय अधिकारी ज्याच्याकडे आपण त्याचा गाऱ्हाणा मांडतो तो पण त्यांचाच माणूस आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला न्याय भेटण्याची अपेक्षा नाही. सरकारने लवाद म्हणून किंवा याच्यासाठी निवृत्त न्यायाधीश किंवा न्यायालयाची एखादी नेमणूक करायला पाहिजे. जी महसूल अधिकाऱ्याची केली तर महसूल अधिकारी या शासनाचाच माणूस आहे, तो त्यांचीच बाजू घेईल, शेतकऱ्यांची बाजू घेणारच नाही. त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार करता
आम्हाला हे आम्ही त्यांना मोजणी करू देणार नाही, होऊ देणार नाही. मी याच्यामध्ये जास्त बोलू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की आमचा जो विभाग आहे तो मोजणीचा आहे, बरोबर आहे. भूसंपादन संस्थेने आमच्याकडे रीतसर जी मोजणी फी भरली आहे त्या मोजणी फीच्या अनुषंगाने आम्हाला शासनाने म्हणजेच कार्यालयाने जसे आदेश केले त्या आदेशाप्रमाणे मी आज इथे उपस्थित झालेलो आहे. त्या उपस्थित झाल्यानुसार तुमच्या सर्वांचं म्हणणं असेल की आम्हाला ह्या मोजणीबद्दल किंवा याच्याबद्दल काही विरोध असेल तर मी एवढंच म्हणेल की तुम्ही मोजू देऊ नका. राहिला तुमचा मोबदल्याचा विषय, तर तो मोबदल्याचा विषय हा माझा नसून किंवा आमच्या डिपार्टमेंटचा नसून तो संबंधित भूसंपादन संस्था कलेक्टर यांच्या अखत्यारीमधला असल्यामुळे मी त्या संदर्भात बोलू शकत नाही. तर ही तुमची जी मागणी आहे ती रास्त आहे, परंतु तुम्ही तिथं मागणी मांडू शकता. पण आज फक्त मी मोजणीला आलेलं ती मोजणी करायची किंवा नाही करायची, करू द्यायची किंवा नाही करू द्यायची हा संबंधित स्थानिक शेतकऱ्यांचा विषय आहे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण इथं आलेला आहात आणि शेतकऱ्यांची मागणी आपण ऐकलेली आहे. या संबंधीचा अहवाल तुम्ही पुढे पाठवणार आहात का शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून? सर मी एवढंच सांगेल की यांची जी मागणी आहे ती त्यांच्या पेमेंट विषयी आहे. आमचा विषय जो आहे तो मोजणीविषयी आहे, बरोबर आहे. हा जो विषय आहे हा यांनी प्रांत साहेब किंवा कलेक्टर साहेबांसमोर तो मांडायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. राहिला विषय मोजणीचा, तर मोजणी आम्ही जागेवर आलेलो आहे रीतसर. मोजणी करू दिली तर येस, नशी करू दिली तसं मला तुम्ही सर्व मिळून मला लेखी द्या, म्हणजे मी इथून माझ्या कार्यालयात मला जाता येईल. कायम ठेवून मोबदला स्वीकारत आहे हे वाक्यरचना लिहित असताना गायकवाड साहेब म्हणे असं तुम्ही का लिहिता. म्हणलं सर आमची ही जी रक्कम घेत आहे आलेली रक्कम स्वीकारत आहे, पण आमची तक्रार कायम ठेवण्यासाठी आम्ही तक्रार कायम ठेवून मोबदला स्वीकारत आहे. साहेब डायरेक्ट बोलले की तुम्ही कोर्टात जाऊ शकता. मला साहेब हे कुठल्या नियमाने बोलता तुम्ही? तुमची जमीन अधिग्रहण झालेली आहे. हो, यांची जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्यांचा निवाडाही झाला आहे. मोबदलाही त्यांनी अलॉट केलेला आहे. तो मोबदलाही त्यांनी घ्यायला लावला जबरदस्तीने, परंतु घेताना मात्र मग आम्ही आमची हरकत कायम ठेवली किंवा आम्हाला या मोबदल्यावर आम्ही संतुष्ट नाही आहे म्हणून मग आम्ही ती हरकत कायम ठेवून त्यांनी तो मोबदला स्वीकारला. काय आमची हरकत आहे त्याच्यावर आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं तुम्ही न्यायालयात जायचं, मग 5-5, 6-6, 10-10 वर्ष निघून जातात ते.